गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. सो आज आहे हरतालिका आणि मी प्रॉपर रेडी झाली. मी रात्री मेहंदी पण काढली होती आणि तिथे अशी काय रंगली आहे कारण का तो कोणचं नाव आहे अल्तमाश वगैरे असं काहीतरी कोण आहे तो केमिकल युक्त आहे. सो मी फक्त 10 मिनिटं ठेवली 10 मिनिटं तेवढी रंगलेली होती आणि रंगेल मे बी अजून थोडीशी ती अजून. सो आता मी घेते सगळं आवरून, म्हणजे माझं सगळं आवरून झालं आहे. मग मी पण बाहेर गेल्या. सो आता मी पटकन आवरून घेते आणि मी गेट रेडी विथ मीचा हे करते, शूट करते आणि आयुक्त की ह्या व्हिडिओच्या अगोदर ती व्हिडिओ आपली शॉर्ट्स येईल आणि तुम्ही नक्की बघाल आणि तिला खूप छान असा प्रेम द्या. सो चला आत्ता असा काय माझा लुक आहे मी तुम्हाला एकदा दाखवते. असं एकदम सिम्पल, मला मेकअप जास्त करता येत नाही आणि माझ्याकडे इवन दो मेकअपचे जास्त प्रोडक्ट पण नाही आहेत कारण का मला जमत नाही म्हणून मी ते घेत पण नाही. सो आय होप पण मला हा माझा मेकअप छान वाटतो, सटल वाटतो थोडासा. आणि मी हे गेली 6-1 महिन्यानंतर हे कानातले घातले जे की मम्मींनी मला आणले होते आणि माझ्याकडे तसं आउटफिट नव्हतं की मी ते घालू शकेन. पण आज मम्मीने मला ही साडी घेतली हरतालिकेसाठी. सो मी त्याच्यावरती हे वेअर केलं आणि मी सॅटिस्फाईड आहे माझ्या मेकअपमध्ये कारण का मला जेवढं होतं तेवढं मी करते. सो आता चला टाईम न घालवता आधी पूजेची सामग्री ती कलेक्ट करू आणि त्यानंतर मग पूजेला जाऊयात कारण का घरातलं माझं तसंही आटोपलं आहे. सो मला काही सध्या इथं घरात काम नाही आहे आणि मम्मी पण नाही आहे, घरात कोणीच नाही आहे. सो मीच एकटी आहे आणि मग घेऊयात. ॲक्च्युली मम्मींनाच माहिती आहे की काय गोष्टी कशा करायच्या असतात, मला माहीत नाही आहे पण ते पण आज मी ट्राय करणार आहे. सो चला. सो पूजेसाठी अजून खूप वेळ आहे. सो मी म्हटलं आधी कॉफी बनवून घेते. सो मी इकडे दूध तापत ठेवून दिलं आहे. इतकं नीटनेटकं इतकं क्लीन केलं आहे आणि घरात एकटीच होते तर मग आवरणं सो प्रॉपर होऊन जातं. सो आवरून झालं आहे मस्त. आता मस्त कॉफी घेते, त्यानंतर पूजेची ताट सजवूयात आणि मग खाली जाऊ. हे माझं असं असतं, मला जेव्हा उपवास असतो ना मला अशी भूक नाही लागत, पण जेव्हा उपवास नसेल ना मी खूप खादाडे मला की खावंसं वाटतं ना काही ना काही. सो आता मी फक्त कॉफी घेते आणि कॉफीने पोट भरल्यासारखं वाटतं माझं. सो इथे काही पूजेची सामग्री आणून दिली मला मामी, काकूंना सांगितलं होतं. सो त्यांनी कुठून तरी अरेंज करून मला आणून दिली आहे. सो एवढं झालं की मी पटकन जाऊयात, पूजा करून येऊ, निवांत झोपून घेऊ कारण का मी गोळ्या नाही खाल्ल्या सकाळपासून कारण का उपवास आहे म्हणून, पण आता घ्यावे लागते. मला तर इथं दूध पण तापतं आहे, पटकन कॉफी फोडून घेऊ. झालं मस्त. आता कॉफी रेडी झाली आहे, कॉफी घेऊन टाकते आणि त्यानंतर मग बाकीचं सगळं काही. म्हणजे आज मला सुट्टी आहे आज आणि उद्या. सो आणि आज मला सुट्टी होती तरी पण यांना ऑफिसला जायचं होतं. सो यांच्यासाठी मला सकाळी उठावंच लागलं लवकर. सो यांचा टिफिन वगैरे आवरून दिला, त्यानंतर मम्मींना बाहेर जायचं होतं सो त्यांना आवरून दिला. सो आता मस्त निवांत बसते कारण का घर पण खूप छान आवरले मी आज. असं काही इथे थोडंसं पसारा दिसत असेल, माझं मॅकबुक आणि हे सो चालतंच घरात, तेवढा तरी पसारा राहतोच. एवढं नाही की आपण परफेक्ट राहू शकत. चला मी आता कॉफी एन्जॉय करते, नंतर तुम्हाला भेटते खाली जातानाच. आणि अजून पूजेची ताट पण सजवायची सो ते आहेत. आज मी फर्स्ट टाईम काय होतं त्याला मस्करा लावला, भारी वाटतं. आता जस्ट काकूंना फोन केला होता की किती वेळ आहे, तर काकू बोलल्या अजून 1:30 वाजतील. सो माझ्याकडे प्रॉपर 1 तास आहे. त्या प्रॉपर 1 तासामध्ये बघते मी काय करायचं आहे. मी शॉर्ट्स एडिट करते आणि आत्ताच टाकते म्हणजे तुमच्यापर्यंत ती आज हरतालिकेच्या दिवशीच पोहोचेल आणि व्लॉग आपला उद्या येईल. खूप घाईघाईत प्लेट रेडी केली आहे कारण का मम्मींचा फोन आला, मला दादांचा फोन आला होता की घरी पाहुणे येत आहेत आणि मम्मी पण त्यांच्यासोबत येत आहे. सो मी अशा प्रकारे काय प्लेट सजवली आहे. मला माहीत नाही कशी करतात पण मी ट्राय केलं आहे. हे असलं ते एखादी कमी असेल मला माहीत नाही एवढं, पण आता सध्या मम्मी पण घरी नाही आणि खाली पूजा चालू होते. सो थोडा वेळ वेट करते मम्मी येईपर्यंत आणि पाहुणे पण येऊन जातील. सो तेव्हा मी खाली जाईन. पण अशी काही मी तयारी केली आहे. अजून मम्मी येऊन सांगतील की काय चेंजेस करायचे किंवा काय त्यात ॲड ऑन करायचं आहे. सो त्या सध्यापुरतं तरी असंच आहे. सो नंतर बघत माझा मेकअप जातो आहे पण अजून पूजा काय होत नाही आहे. आणि हो, मी आपला गेट रेडी विथ मीचा जो काही व्हिडिओ होता शॉर्ट ती टाकली आहे, नक्की जाऊन बघा. त्याला पण खूप सारं प्रेम द्या आणि मला सांगा कॉमेंटमध्ये तुम्हाला तो लुक कसा वाटला. असं का फुलवायचं ना
हो मग आणा. हे बस आणा. सर्वांगी सुंदर वटनेंदुराची कंठी झाके मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती. झाली पूजा वगैरे करून खालून आले वरती आणि सोबत आता मी ब्लिंकिटवरून थोडेसे फ्रूट्स ऑर्डर केले होते, आता ते पण आले आणि आता मी बघते काय खायचं, कारण का मला तशी केळी आवडत नाही पण मागवून घेतली आहे तर खावं लागेल. सो मी केळी मागवली आहे, काय मागवलं, ॲपल मागवलं आणि रताळ्यात आपण हे करतो ना साखर आणि दूध टाकून एक नंबर लागतं आणि त्यावरती साजूक तूप. वा, कॉम्बिनेशन एकदा नक्की ट्राय करा. मी संध्याकाळी करणार आहे, सो मी ती रेसिपी सांगेल तुम्हाला कशी करायची. सो आता मी खाली जाऊन येते कारण का काकूंनी बोलवलं आहे, थोडंसं काम आहे, सो त्यासाठी झोपली होती. बाहेरून बघते इतका पाऊस चालू झाला आहे. चला आता मस्त झोपून घेते मी थोडा वेळ, त्यानंतर उठू, त्यानंतर मग परत चहा पाणी, त्यानंतर बघत रात्री काय करायचं. 2 hours later. सो हे गुड इव्हनिंग लवलीज. तर माझी छान झोप झाली आहे, खूप वेळ झोपलेली होती. त्यात मला दोनदा भास झाला की म्हणजे कोणतरी नॉक करतं आहे, कारण का मम्मी खाली गेल्या होत्या. सो ते आले आणि नंतर मी उठले आणि आत्ता मस्त चहा ठेवतं गरम आणि मेकअप पण रिमूव्ह केला आणि मी तशीच झोपली होती मेकअप घेऊन. सो तो आता रिमूव्ह केला आणि थोडीशी फ्रेश झाली. सो आता कुठे चेहरा नॅचरल वाटतं, नाहीतर ते कसं तरीच वाटतं मला ते. सो चला आता चहा ठेवू आणि त्यानंतर बघूयात काय बनवायचं आहे. सो मस्त चहा ठेवला आहे कोरा आणि त्याच्यामध्ये भरपूर सालं टाकलं आहे, कारण का मी दुपारी केळी खाल्ली ना, केळी खाल्ल्याने मला आधीच त्रास होतो, कोणाला होतं असं मला माहीत नाही पण मला त्रास होतो, त्यामुळे घसाचा असा पॅक झाल्यासारखा वाटतो, कारण का सकाळच्या आवाजात आणि आत्ताच्या आवाजात थोडंसं फरक वाटत असेल. सो त्यामुळे मी आता मस्त आलं कुटून टाकलं आहे. स्वतः चहा घेऊ आणि मग नंतर कामाला सुरुवात करू. आज काय नाही बनवायचं, साधं खिचडीच बनवायची आहे, कारण का हे 3 जण खाणार आहेत. मला उपवास आहे, माझा उपवास उद्या सुटेल. स्वतः थोडीशी भूक लागली आहे, आता मी थोडेसे उपवासाचे वेफर्स तळते, जे की तिखट आहेत थोडेसे, सो चहासोबत चांगले लागतील. माझी इच्छा नव्हती खाण्याची पण म्हटलं खाऊन टाकू. त्याला दिवसभरापासून मी फक्त एकच केळ खाल्लं आहे, त्यावरती काहीच नाही खाल्लं आणि मला इव्हन भूक पण नाही लागलेली आहे, पण तरी पण एक फॉर्मॅलिटी म्हणून थोडंसं खाऊन घेते आहे, नाहीतर परत त्रास चालू होईल. तसेच पण इथे तेल तापत ठेवलं आहे, वेफर्स काढून ठेवले तर ते तळायचे आहेत आणि चहासोबत खायचं. आज मी सकाळपासून साडी वेअर करून ठेवली आहे, कारण का मी साडी अशी घालत नाही, खूप मोजक्या दिवसातच घालते. सो म्हटलं की यांना पण दाखवत कशी दिसते. मी सकाळी फोन केला होता पण त्यांनी काही उचलला नाही, कारण का ते कामात होते. सो त्यामुळे बरेचसे झालेत, आता बस झाली एवढं आम्हाला दोघींसाठी. मस्त आता खिचडी टाकली जेवायला आणि आता वाजलेत 7:45. अजून हे आले नाही, कारण का बाहेर खूप पाऊस चालू आहे आणि नेमके आज हे 2 व्हीलर घेऊन गेलेत, कारण का दादा 4 व्हीलर घेऊन गेलेत त्यामुळे. सो आता बसली मी टी व्ही बघते आहे, पण टी व्हीवरती काय लावू मला हेच कळत नाही. सो मोबाईलमध्ये थोडंसं बसली होती टाईमपास करत. सो आणि आत्ताच जस्ट मी खिचडी परत एकदा हलवून आली, कारण का खाली करपायला नको म्हणून. सो बघत आता किती वाजता येतात आणि मला अजून माझी रेसिपी हे करायचं आहे फराळाचं. सो बघत आणि इथे खिचडी पण झाली आहे.
इथे चहा होतो यांचा. आणि आता मी माझं फराळाचं करायला घेते. त्या फराळाचं करायचं होतं, काचऱ्या वगैरे ते करून झालं आहे. त्याची रेसिपी मी तुम्हाला नंतर सांगते, पण मी आता तुम्हाला दाखवून देते. असं काही आणि गरम दुधासोबत अजूनच छान लागतं. सो आता जेवण करून घेतो आणि मग नंतर मी रेसिपी सांगते. 1 hour later. सो काही आता वेळ झाली आपलं व्लॉग एंड करण्याची. त्या अगोदर म्हटलं की तुम्हाला रेसिपी सांगून देते मी, की रताच्या काचऱ्या मी कशा केल्या होत्या त्या. की मी असं ते पील करत नाही, पण आज करावं लागलं कारण त्याला खूप जास्त चिखल होता. त्यामुळे मी पील करून घेतलं. त्यानंतर त्याचे रिंग्स कट केल्या आणि म्हणजे जेवढं लागेल तेवढं कट करायचं. त्यानंतर हे घ्यायचं आपली कढईमध्ये चांगलं साजूक तूप टाकायचं. तुपामध्ये ते चांगलं फ्राय करायचं 10-1 मिनटं स्टीमवर, म्हणजे त्याच्यावरती झाकण ठेवून हे करायचं, शिजवून घ्यायचं 5-1 मिनटं. ते गाळल्यासारखे जर झाले एकदा चेक करायचं. मग त्यामध्ये थोडीशी साखर, दुधावरची साय टाकायची आणि थोडीशी वेलची पूड टाकायची. खूप सॉलिड लागतं खायला आणि तुम्ही त्याच्यावरती तूप आणि दूध पण ॲड करू शकता नंतर तुम्हाला खायच्या वेळेस. मी तसं करते. सो नक्की ट्राय करा आणि मला सांगा कॉमेंटमध्ये तुम्हाला कशी वाटली ती. सो आय होप की तुम्ही आजचा व्लॉग आपला खूप जास्त एन्जॉय केला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.